सर्वांचं स्वागत आहे. आपण 12वी अकाउंटमधील पार्टनरशिप फायनल अकाउंट ठरवून पाहत आहोत. यापूर्वी आपले 12 क्वेश्चन झालेले आहेत. आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 13 पाहणार आहोत. प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 13 सर्वांनी म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यापूर्वी तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 13 तो तुमच्या नोटबुकमध्ये अगोदर लिहायचा आहे आणि पहिला अकाउंट तयार करायचा आहे ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट आणि शेवटी बॅलन्स शीट. तर हे सर्व अकाउंट तयार झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रत्येक अकाउंटला डेट त्या ठिकाणी आपण लिहिणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 13 पाहतोय आपण. त्याच्यामध्ये पहिला अकाउंट ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31st मार्च 1996 ही डेट त्या ट्रायल बॅलन्सची आहे, म्हणून आपण ही डेट ट्रेडिंग अकाउंटला लिहिलेली आहे. दुसरा अकाउंट आपण तयार केलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचे कॉलम पण पूर्वीसारखेच आहेत, पर्टिक्युलर्स रुपीज. याची डेट देखील 31 मार्च 1996 आपण लिहिलेली आहे. आणि आपण जो नवीन प्रकार पाहतोय करंट अकाउंट असणारे प्रॉब्लेम की ज्याच्यामध्ये करंट अकाउंटची रक्कम आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी देखील करंट अकाउंट काढलेला आहे. पर्टिक्युलर्स प्रधान आणि राजा, हे दोन पार्टनर आहेत, त्यांची नाव आपण या ठिकाणी त्या कॉलमला दिलेली आहेत. आणि शेवटी बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे, ज्याला आपण ॲज ऑन 31st मार्च 1996 ही डेट आपण टाकलेली आहे. लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. तर हे अकाउंट आपण सर्व काढले. शक्यतो ट्रेडिंग अकाउंट स्वतंत्र पेजवरती काढावा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्वतंत्र पेजवरती काढावा, बॅलन्स शीट देखील स्वतंत्र पेजवरती काढावी आणि हा पेजमध्ये तुम्ही करंट अकाउंट काढू शकता. तर हे सर्व अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन नंबर 13 तो सर्वांनी ओपन करायचा आहे. क्वेश्चन त्या ठिकाणी वाचायला सुरुवात करत आहे. क्वेश्चन नंबर 13, प्रधान अँड राजा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. प्रधान आणि राजा या दोन व्यक्ती आहेत, त्यांनी एकत्रित त्यांचा व्यवसाय चालवत आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे. इक्वल म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इक्वल रेशो म्हणजे एकास एक असतो. म्हणजे या ठिकाणी यांच्या बिझनेसला जर प्रॉफिट झाला तर इक्वली हे दोघं जण डिवाइड करणार आहेत आणि जर लॉस झाला तरी देखील हे इक्वली डिवाइड करणार आहे. तर हा रेशो आपण या ठिकाणी पाहिला. त्याच्यापुढे आपल्याला 4 कॉलमचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st मार्च 1996, पर्टिक्युलर्स रुपीज. हे 4 कॉलम आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डेबिट साइडला आपल्याला पर्टिक्युलर्स आणि रुपीज काही डेबिटला आयटम्स दिलेले आहेत. त्याचं पोस्टिंग मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे ओपनिंग स्टॉक 20,000. हा ओपनिंग स्टॉक आपण लिहायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला पहिल्या ओळीला, टू ओपनिंग स्टॉक म्हणून पहिल्या ओळीला लिहिणार आपण 20,000. त्यानंतर परचेस आहेत 1,30,200. हे देखील आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूलाच लिहिणार आहोत. ओपनिंग स्टॉक नंतर हे परचेस आपण लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आपण चालू वर्षीच्या सेल्स मधून वजा करत असतो. सेल्स रिटर्न जे क्रेडिट साइडला सेल्स दिलेले आहेत 1,70,500, त्यामधून हे सेल्स रिटर्न वजा करायचे आहेत. त्यानंतर पुढे सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 20,000, हे असेट बाजूला लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे वेजेस दिलेले आहेत, हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिणार आहोत. पुढे रॉयल्टी अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1,000. ही रॉयल्टी आपण लिहायची आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला, टू रॉयल्टी 1,000 म्हणून. त्यानंतर पुढे आपल्याला फर्निचर अमाऊंट दिलेली आहे 5,000. ही अमाऊंट देखील व्यवसायाची असेट आहे.
संपत्ती आहे आपण तयार केलेल्या बॅलन्स शीटच्या असेट बाजूला फर्निचर 5000 म्हणून लिहायचं आहे. फर्निचर झाल्यानंतर पुढे आहे मशिनरी. मशिनरी 30,000 अमाऊंट दिलेली आहे आपल्याला. ही मशिनरी व्यवसायाची असेट आहे, संपत्ती आहे. आपण तयार केलेल्या बॅलन्स शीटच्या असेट बाजूला मशिनरी 30,000 म्हणून ती अमाऊंट आपण लिहायची आहे. सर्वात महत्त्वाचं पुढे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आणि कंसामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट त्याची अमाऊंट आहे 4000 आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फॉर 4 इयर्स, म्हणजे चालू वर्षी जाहिरातीवरती 4000 रुपये खर्च झालेला आहे. परंतु हा जो खर्च आहे तो ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे आपल्याला फॉर 4 इयर्स. जाहिरातीवरती 4000 चालू वर्षामध्ये खर्च केलेला आहे आपण, परंतु हे 4000 आपण 4 वर्षीचे जाहिरातीवरती खर्च केलेले आहे. म्हणजे चालू वर्षामध्ये आपण फक्त चालू वर्षीचे जे खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, त्याचा विचार करणार आहोत. पण इथं आपल्याला 4 वर्षाची जाहिरातीवरती एकदम केलेला खर्च त्यांनी दिलेला आहे. थोडक्यात 4 वर्षासाठी त्यांनी 4000 रुपये खर्च केलेला आहे. म्हणजे चालू वर्षासाठी 1 वर्षासाठी 1000 खर्च त्या ठिकाणी होणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी जास्तीचा खर्च त्याच्यामध्ये केलेला आहे. मग जेवढा जास्तीचा खर्च झालेला आहे चालू वर्षाची अमाऊंट ठेवायची आणि बाकीची वजा करायची. म्हणजे 4 वर्षासाठी 4000 असतील तर एका वर्षासाठी 1000 हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिणं आवश्यक आहे. मग हे ॲडव्हर्टाइजमेंट 4000 जे आहे त्याच्यामधून आपण 3000 प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लेस करणार आहोत. आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहायचा आहे. आपण या ॲडव्हर्टाइजमेंट 4000 जे आहे त्याला सर्वांनी स्टार करायचं आहे. ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला इनर कॉलमला लिहिणार आहोत. त्यानंतर पुढे आहे सॅलरी. आपण तयार केलेल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू सॅलरी 3000 म्हणून लिहायचे आहे. पुढे सॅलरी नंतर एकदम नवीन प्रकारचा आयटम आपल्याला दिलेला आहे पीएफ कॉन्ट्रीब्युशन. पीएफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. चालू वर्षामध्ये व्यवसायामध्ये जो आपण पीएफ वरती खर्च करत असतो त्याचे इन्स्टॉलमेंट त्यांनी 500 रुपये पेड केलेली आहे. हे 500 रुपये आपण लिहायचे आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. लक्षात घ्या, पीएफ प्रॉव्हिडंट फंड असेल, क्रेडिट कॉलम मध्ये रक्कम दिली असेल तर लायबिलिटीला लिहावी. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणून या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. कॉन्ट्रीब्युशन हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पीएफ चा इन्स्टॉलमेंट त्यांनी 500 रुपये भरलेला आहे चालू वर्षीचा. हा चालू वर्षीचा खर्च आहे, तो आपण लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. सर्वांनी लक्षात घ्यावे, हा आयटम नवीन आहे, तो आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. पुढे आपल्याला इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंट 2000. ही अमाऊंट आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहावी इन्व्हेस्टमेंट म्हणून. पुढे इन्शुरन्स दिलेला आहे 500. चालू वर्षी विम्यावरती 500 रुपये खर्च करण्यात आलेला आहे. हा चालू वर्षीचा खर्च आपण लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू इन्शुरन्स म्हणून. त्यानंतर पुढे कॅश इन हँड दिलेले आहे 3000. चालू वर्षामध्ये 3000 रुपये कॅश आपल्याकडे रोख स्वरूपामध्ये शिल्लक आहे. तर हे कॅश इन हँडची रक्कम आपण तयार केलेल्या बॅलन्स शीटच्या असेट बाजूला कॅश इन हँड म्हणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ड्रॉइंग्स. प्रधान 3500, राजा 1500. आता सर्वात महत्त्वाचा बदल या उदाहरणामध्ये आहे की या उदाहरणामध्ये आपल्याला करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले आहेत.
आणि ज्या उदाहरणामध्ये करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले असतात अशा वेळी आपण काय करतो, करंट अकाउंट स्वतंत्र काढत असतो. त्याच्यामध्ये डेबिटला दोन्ही पार्टनरची नाव आपण लिहिलेली आहेत आणि क्रेडिट कॉलमला देखील दोन्ही पार्टनरची नाव आपण त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. तर अशा वेळी काय करायचे की जो आयटम आपण कॅपिटल मधून वजा करतो तो आपण लिहायचा आहे करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला. लक्षात घ्या मी काय सांगतोय, जो आयटम आपण यापूर्वीच्या उदाहरणामध्ये कॅपिटल मधून लेस करायचो तो आता काय करायचा आहे, करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचा आहे. आणि जो आयटम आपण कॅपिटल मध्ये ऍड करायचो, थोडक्यात कॅपिटल्स मध्ये नेट प्रॉफिट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अशा आयटम्स आपण ऍड करतो. हे ऍड करताना कॅपिटल मध्ये जेवढे आयटम आपण ऍड करतो ते आपण यानंतर काय करायचे आहेत, करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला त्या ठिकाणी स्वतंत्र लिहायचं आहे. प्रधानच्या कॉलम मध्ये त्याची अमाउंट लिहायची आहे आणि राजाच्या कॉलम मध्ये त्याची अमाउंट लिहायची आहे. तर आपण पाहतोय ड्रॉइंग्स, हाच नियम या ठिकाणी वापरायचा आहे. ड्रॉइंग आपण काय करतो, कॅपिटल मधून लेस करतो. याचा अर्थ काय की आपण तयार केलेल्या करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला टू ड्रॉइंग्स म्हणून लिहिणार. प्रधानच्या कॉलम मध्ये 3500 लिहिणार आणि राजाच्या कॉलम मध्ये 1500 लिहिणार. तर हा एक महत्त्वाचा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा. आताच आपण ट्रायल बॅलन्स ची डेबिट बाजू पाहिली. त्याच्यामध्ये जे आयटम आपल्याला दिलेले आहेत त्याचं पोस्टिंग आपण या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये डेटर्स आपण स्टार त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नाही केलेलं आहे फक्त. आता क्रेडिट साईड आपण पाहतोय, कॅपिटल्स प्रधान राजा, प्रधान 15,000, राजा 15,000, म्हणजे हे दोघांचे कॅपिटल्स आहेत जे आपण डायरेक्टली कॅपिटल म्हणून डायरेक्टली लायबिलिटीला आउटरला लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे करंट अकाउंट बॅलन्सेस दिलेले आहेत. प्रधान 2000, राजा 2000. हे दोघांचे जे करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहेत आपण तयार केलेल्या करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन प्रधानच्या कॉलम मध्ये 2000 आणि राजाच्या कॉलम मध्ये 2000 या पद्धतीमध्ये आपण ते पोस्टिंग करायचं आहे. पुढे आहे सेल्स. नेहमीप्रमाणेच सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सेल्स म्हणून लिहायचे आहे. याला एक स्टार केलेला आहे आपण सेल्स रिटर्न बाबत. पुढे आहेत परचेस रिटर्न 3200. डेबिटला जे परचेस दिलेले आहेत 2 नंबर ओळीला दिलेले आहेत आपल्याला 1,30,200. याच्यामधून हे 3,200 वजा करायचे आहेत परचेस रिटर्न म्हणून. लक्षात घ्या, परचेसला स्टार करणार आपण डेबिट बाजूच्या. त्यानंतर पुढे आहे कमिशन. कमिशन 2 प्रकारे आपल्याला दिलेलं असू शकतं. डेबिटला दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहावे, क्रेडिटला दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहावे. सिंपल नियम आपण त्या ठिकाणी वापरतो. इन्कम आहे कमिशन हे व्यवसायाचं, आपण तयार केलेल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कमिशन 300 आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. पुढे आहे प्रॉव्हिडंट फंड. डेबिटला प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन होतं जे की आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं आहे. आता त्याच्या विरुद्ध क्रेडिट कॉलम मध्ये आपल्याला पीएफ ची अमाउंट दिलेली आहे, म्हणजे प्रॉव्हिडंट फंडची अमाउंट दिलेली आहे 2000. ही आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायची आहे. पुढे आहे इंटरेस्ट ऑन पीएफ. पीएफ वरती व्याज त्या ठिकाणी मिळालेलं आहे 200. आपण काय करायचंय, आता जे लायबिलिटीला 2000 प्रॉव्हिडंट फंड जे लिहिणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये हे 200 ऍड करायचे आहेत इंटरेस्ट ऑन पीएफ म्हणून. हे दोन्ही लायबिलिटी बाजूला लिहायचे आहे. पुढे आहे आरडी 500. याच्या कंसामध्ये ओल्ड फक्त शब्द लिहा, आहे अशीच आरडी ठेवा. आपण सर्वात शेवटी याचा विचार करणार आहोत. पुढे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 20,000. हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला त्या ठिकाणी स्वतंत्र लिहिणार आहोत. अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स मध्ये जे आपल्याला आयटम्स दिलेले होते त्याचं पोस्टिंग आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण डेबिटला परचेसला स्टार केलेला आहे, ॲडव्हर्टाइजमेंटला स्टार केलेला आहे. क्रेडिट कॉलम मध्ये आपण सेल्सला फक्त स्टार केलेला आहे. आता कॅपिटल्सला स्टार आपण का केलेलं नाही या ठिकाणी, कारण कॅपिटल मध्ये आपण जनरली नेट प्रॉफिट ऍड करतो, ड्रॉइंग लेस करतो.
परंतु हे इफेक्ट आता आपण करंटच्या बॅलन्सेस वरती देणार आहोत. म्हणजे जे करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहेत पार्टनरचे त्याच्यावरती आपण हे इफेक्ट देणार आहोत. त्याच्यामुळे आपण कॅपिटलची अमाउंट आउटर कॉलम मध्ये लिहिलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट ला सुरुवात करत आहे मी. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस 25,000 अँड मार्केट व्हॅल्यू ₹30,000. सर्वांना नियम माहिती आहे की क्लोजिंग स्टॉक ची रक्कम चे दोन इफेक्ट देतो आपण. पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. हे इफेक्ट आहे त्याचे जे की आपण देणार आहोत. पण उदाहरणामध्ये आपल्याला काही वेळेस क्लोजिंग स्टॉकच्या एकापेक्षा जास्त अमाउंट दिलेले असू शकतात. आता या उदाहरणामध्ये दोन अमाउंट आपल्याला दिलेले आहेत, 25,000 आणि 30,000. अशा वेळी त्या ठिकाणी सिंपल नियम वापरायचा आहे. जी अमाउंट लहान आहे ती क्लोजिंग स्टॉक म्हणून आपण वापरायची आहे. जर आपण कंपेअर केलं की 25,000 आणि 30,000 याच्यामध्ये लहान अमाउंट ही 25,000 आहे, ती अमाउंट आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून वापरणार आहोत. त्याचा पहिला इफेक्ट आपण देणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 25,000. हे इफेक्ट आपण 25,000 असे दिलेले आहेत. सेकंड नंबर ऍडजस्टमेंट, प्रधान टेकन गुड्स ₹500 फॉर पर्सनल यूज. म्हणजे प्रधान हा जो पार्टनर आहे यांनी व्यवसायातील ₹500 गुड्स म्हणजे वस्तू स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी नेलेले आहे. त्याचे दोन इफेक्ट मी सांगतोय. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय गुड्स टेकन बाय प्रधान 500 म्हणून. आणि त्याचा दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला टू गुड्स टेकन आणि प्रधानच्या कॉलम मध्ये ₹500 लिहायचे आहे आणि राजाच्या कॉलम मध्ये डॅश करायचा. इफेक्ट परत एकदा सांगतो मी. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय गुड्स टेकन बाय प्रधान 500. दुसरा इफेक्ट आपण तयार केलेल्या करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला टू गुड्स टेकन 500. हे दोन इफेक्ट आपण देणे आवश्यक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 पाहतोय आपण. गुड्स ₹3,000 सोल्ड अँड डिस्पॅच्ड ऑन 30/3/96 बट नॉट एंटर्ड इन सेल्स. म्हणजे 30 मार्च 1996 ला गुड्स विकला होता, परंतु त्याची नोंद मात्र या ठिकाणी करायची राहिलेली आहे. 30/3 याचा अर्थ एक दिवस अगोदर म्हणजे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एक दिवस अगोदर 3,000चा गुड्स विकला होता, परंतु त्याची नोंद मात्र या ठिकाणी करायची राहून गेलेली होती. त्याचे दोन इफेक्ट मी सांगतोय. पहिला इफेक्ट जो करायचा आहे सेल्स जे आपण लिहिलेले आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून ती अमाउंट आपण ऍड करणार आहोत 3,000 अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून. आणि त्याचा दुसरा इफेक्ट करत असताना असेट बाजूला जे डेटर्स लिहिणार आहेत आपण त्या सन्ड्री डेटर्स मध्ये देखील ती अमाउंट आपण ऍड करणार आहोत अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून. हे 3 नंबर ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट सांगितले मी. त्यानंतर पुढे ऍडजस्टमेंट नंबर 4 पाहतोय आपण. इन्शुरन्स प्रीपेड ₹100. प्रीपेड इन्शुरन्स आहे 100. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट कॉलम मध्ये इन्शुरन्सची अमाउंट दिलेली आहे, त्याला स्टार करा. त्याच्यामधून पहिला इफेक्ट आपण करणार लेस प्रीपेड म्हणून आणि दुसरा इफेक्ट आपण लिहिणार बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्रीपेड इन्शुरन्स 100 म्हणून. ठीक आहे. इन्शुरन्सला स्टार करा सर्वांनी. पुढे आपण ऍडजस्टमेंट नंबर 5 पाहतोय. राईट ऑफ फर्निचर 15%. राईट ऑफ म्हणजे मायनस करा फर्निचर 15%. फर्निचरला स्टार करायचा आहे, त्याच्यामधून 15% जी अमाऊंट आहे ती वजा करायची आहे. राईट ऑफ म्हणून वजा करू शकता किंवा डेप्रिसिएशन म्हणून वजा करू शकता.
हा झाला पहिला इफेक्ट. असेट बाजूतून लेस केले फर्निचरचे 15% आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण ते लिहिणार आहोत. आता त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे ॲड मशिनरी 20%. म्हणजे मशिनरीची जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या 20% आपण असेटमधून वजा करायचे आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू DAP ऑन मशिनरी म्हणून त्या ठिकाणी द्यायचं आहे. हे दोन इफेक्ट 5 नंबर ॲडजस्टमेंटचे आपण सांगितले. शेवटचे ॲडजस्टमेंट राईट ऑफ ₹400 ॲज बॅड डेट्स. डेटर्सला यापूर्वी एक स्टार केलेला आहे आपण, आणखीन एक स्टार करा बॅड डेट्सचा. अँड क्रिएट RDD 3% ऑन डेटर्स. म्हणजे डेटर्सवरती RDD देखील त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे डेटर्सला आपण यापूर्वी एक स्टार केला होता, आता बॅड डेट्सचा एक स्टार करणार आपण आणि RDDचा देखील एक स्टार करणार. आता डेटर्स मधून काय करायचे, बॅड डेटचे 400 वजा करायचे आहेत. आलेल्या अमाऊंट वरती 3% RDD काढायची आहे आणि ती देखील डेटर्स मधून वजा करायची आहे. आणि बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स म्हणून लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये न्यू RDD ऍड करायची आहे आणि उदाहरणामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट कॉलम मध्ये जे ओल्ड RDD होती ती ओल्ड RDD सर्वात शेवटी वजा करायची आहे. तर अत्यंत सोपा असा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जे अकाउंट काढायचे आहेत ते बोर्डावरती आपण मेन्शन केलेले आहेत. आत्ताच मी ट्रायल बॅलन्स मध्ये पोस्टिंग सांगितलं तुम्हाला, त्याचबरोबर ॲडजस्टमेंट मध्ये पोस्टिंग देखील ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देखील तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्या आधारे सर्वांनी हा क्वेश्चन सोडवायचा आहे. त्याचा ग्रॉस प्रॉफिट येतो 44,500 आणि नेट प्रॉफिट येतो 32,572 आणि बॅलन्स शीट टोटल येते 83,272. तर सर्वांनी हा क्वेश्चन नंबर 13 सोडवायचा आहे आणि यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढील क्वेश्चन त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.